काय झालं? कोण होतं? गौरी. काय झालं? तू कशी डिस्टर्ब काय आहेस? तिला कळलं का मी आलो? नाही विक्रम, पॅनिक होऊ नकोस, तसं काहीही झालेलं नाहीये. अगं मी पॅनिक झालेलो नाहीये, पण तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की यू आर टेन्स्ड अबाउट समथिंग. काय बोलणं झालं तुमच्यात? तुमचे आवाज चढलेले होते पण मला काही ऐकू आलं नाही. विक्रम काही झालं नाहीये, मैत्रिणी मैत्रिणीचे वाद असतात बस. सगळं ठीक आहे आणि तू प्लीज पॅनिक होऊ नकोस विक्रम. माझी शपथ. विक्रम, हा क्रॅप आपल्यामध्ये कधीपासून सुरू झाला? मी सांगते ना, काहीही झालेलं नाहीये. मला वाटतं मी इथून गेलेलं बरं. विक्रम, काय झालंय? व्हाय आर यू ऍक्टिंग सो डिफिकल्ट? डिफिकल्ट मी नाही, डिफिकल्ट तू वागतेस. मी तुला सारखा म्हणत होतो आपण तुझ्या घरी नको येऊया. हेच जर आपण दुसरीकडे कुठे भेटलो असतो तर हे असं झालं नसतं. कम ऑन विक्रम, माझी मैत्रीण आली होती, तिच्याशी मी बोलले आणि ती गेली, दॅट्स इट. एवढंच घडलेलं आहे, अजून काहीच झालेलं नाहीये. ती यायच्या आधी तर तुला काहीच तक्रार नव्हती. पण आधी काही तक्रार होण्यासारखं घडलंच नव्हतं, आता घडलंय. काहीही घडलेलं नाहीये विक्रम. एवढ्या मुश्किलने आपल्याला असा वेळ मिळाला आणि तू प्लीज. मला तुझी काळजी वाटते अनन्या. असं काही होतं का म्हणे ज्याच्यामुळे तू प्रॉब्लेम मध्ये अडकशील, एवढंच वाटतंय मला. विक्रम, तू माझ्या बरोबर असेल तर काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. लोक सुखाने जगू का देत नाहीये? नैना. नैना? बघ काय म्हणते. हाय नैना. अनन्या, विक्रम कुठे? अनन्या, विक्रम सर, मला कसं माहीत असेल कुठे आहेत? आय मीन टू से, तू घरी आहेस का ऑफिसमध्ये आहेस? ही काय, मी आत्ताच घरी आले. अगं विक्रमचा सेल बंद आहे. मी ऑफिसला फोन केला तर सुरेशने मला सांगितलं साहेब कधीच गेलेत. तर कुठे शोधू त्याला मला कळत नाही. मला त्याच्याशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. काय झालं? इज एव्हरीथिंग ऑल राईट? आमच्या घरात पोलीस आलेत अनन्या. पोलीस? अगं पण का? अगं ताई, हां, ते बोलावत आहेत. हो आले म्हणून सांग. आलेच. अनन्या, मी आत्ता तुझ्याशी नाही बोलू शकणार, पण विक्रम काही सांगून गेला होता का? कुठे मीटिंगला वगैरे जातोय, काही बोलला होता का? नाही नैना, मला खरंच काहीच माहीत नाहीये. ठीक आहे, मी नंतर करते फोन तुला. बाय. नैना, काय झालं? काय सांगत होती नैना? पोलिसांचं काय? विक्रम, तुझ्या घरी पोलीस आले आहेत. कशासाठी? माहित नाही, ती काहीच बोलली नाही. मला इथून गेलंच पाहिजे. निघायला हवं मला लवकर. मी पण येते तुझ्या बरोबर. बरी आहेस ना तू? तू आत्ताच नैनाला फोनवरती सांगितलंस की तुला माहित नाही मी कुठे. तू जर माझ्याबरोबर आलीस तर उगीचच प्रश्न होते. मला नाही माहित विक्रम. तू असं एकटा तिकडे जाणार आणि तिकडे काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर मी पण येते. तू काही करू शकणार नाहीयेस. उलट तू आलीस तर कॉम्प्लिकेशन वाढते. कशाला? काय झालं तर मी तुला फोन करून सांगतो. प्लीज तू स्वतःची काळजी घे. मला खूप खूप भीती वाटते विक्रम. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. बाय.
सर आत्ता एक माणूस घरातून बाहेर पडला आणि घाईघाईत गाडीत बसून निघाला. दिसायला कसं? साधारण हाईट 5'10" असावी, फॉर्मल कपडे होते आणि मोठा एक्झिक्युटिव्ह वगैरे असावा. गाडीचा नंबर नोट केला? येस सर, MH03AS. म्हणून दाखवायला नाही सांगितलं, नोट करायला सांगितलं. येस सर. गुड. निघालेत का वनारसे साहेब? काही कळत नाही हो. मी सारखा फोन करायचा प्रयत्न करते पण लागतच नाही. नाही ना? हे बघा. काय झालं? विक्रम हे इन्स्पेक्टर सावंत. इन्स्पेक्टर कशासाठी? चौकशीसाठी आलोय मिस्टर वनारसे. विक्रम मी कधीपासून तुला फोन करत होते. बघा माझी बॅटरी डाऊन होती. कसली चौकशी? आपण डिटेक्टिव्ह कपिल भुतकर यांना ओळखता? हो आपण त्यांचे क्लायंट आहात? हो. आत्ता तासाभरापूर्वीच त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. डिटेक्टिव्ह कपिल भुतकर काल रात्रीपासून बेपत्ता आहेत. नॉर्मली ते कुठल्याही असाइनमेंटला गेले की दर 3 तासांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन करून कळवत असतात. पण काल रात्रीपासून ते बेपत्ता आहेत. दुपारपर्यंत त्यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती पण त्यांनी फोन उचलला नाही. दुपारनंतर त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. त्यांच्या सेक्रेटरीनं आम्हाला सांगितलं की काल रात्री साधारण याच वेळेस त्यांना तुमचा फोन आला होता. हो ते इथे आले होते आमच्या घरी. कशासाठी? त्यांचा एक चेक राहिला होता तो घेण्यासाठी. एवढ्या रात्री? हो त्यांच्या वेळा नेहमीच आडनिड्या असतात त्यामुळे ते. तुमचं नेमकं काय काम करत होते ते? बघा मी एक आर्किटेक्ट आहे. मध्ये एका कंपनीने मला एका जमिनीसाठी प्रपोजल दिलं होतं आणि ते मला जरा संशयास्पद वाटलं म्हणून मी त्यांची मदत घ्यायची ठरवली. म्हणून मी त्यांना अप्रोच झालो होतो. ते रात्री साधारण इथून किती वाजता गेले? साधारण 9च्या सुमारास. ते इथून कुठे जाणार याबद्दल तुम्हाला काही बोलले? नाही. तुमच्या समोर त्यांना कोणाचा फोन आला होता? नाही. म्हणजे डिटेक्टिव्ह कपिल भुतकर यांना शेवटची भेटलेली व्यक्ती तुम्ही आहात. आम्ही सगळेच त्यावेळी घरी होतो. ठीक आहे मिस्टर वनारसे, मला जर तुमची मदत लागली तर मी नक्की तुम्हाला त्रास देईन. शुअर. गुड नाईट ऑफिसर. गुड नाईट. लेट्स होप मिस्टर भुतकर सेफ असतील. मी आलोच, त्यांना सोडून आलो. आज कोणी घरी आलं होतं? घरी? इथं बसून कळतात मला तिथल्या गोष्टी. बाबा, एवढ्या रात्री फोन केलात? अजून झोपला नाही आहात तुम्ही? का ग, झोपली तीस का तू? नाही बाबा, तुम्ही काय करताय आता? काय मटणाच्या रश्श्यावर आडवा हात मारला आणि आता धबधब्याचा आवाज ऐकत बसलोय गच्चीत. तुझं काय चाललंय? मी सुद्धा आत्ताच जेवले आणि प्लॅन करत होते की गौरी, दिलीप आम्ही सगळेजण आईस्क्रीम खायला जाऊ. कशी आहे ती टोनगी? शी इज फाईन बाबा, मी तुम्हाला खूप मिस करते. आज कोणी घरी आलं होतं?
घरी घरी कोण येणार बाबा? तेच नाही, कुरिअर, पोस्टमन. नाही, कोणी नव्हतं आलं. नाही, मी सहजच केला होता फोन. जा जा जा, तुम्ही आईस्क्रीम खाऊन या आणि माझ्यासाठी काढून ठेवा थोडं. नाही काढून ठेवलं तर मला कळेल बरं का. इथं बसून कळतात मला तिथल्या गोष्टी. म्हणजे नाही काढून ठेवलं तर पोटात दुखेल ना माझ्या. कळेल की नाही मला. ऑफकोर्स बाबा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. नाही, काळजी तर वाटणारच. तू एकटी आहेस तिकडं. गौरी आहे ना माझ्या बरोबर, आणि तुम्ही लवकरच याल. हो, लवकरच येईल. इथलं काम संपल्यासारखं वाटतंय मला. काम? कसलं काम? हेच रिलॅक्स व्हायचं. हे सुद्धा मोठं काम होऊन बसतंय ना आजकालच्या काळात. या ऑफकोर्स बाबा, तुम्ही लवकर या. मी तुमची वाट बघतेय. येतो, लवकर येतो. बरं, ठेवतो फोन. गुड नाईट बाबा. बाय बाय. बिपिन, ये सर. चला, आजचं काम संपलं. चला हॉटेलवर. ये सर. विक्रम, काय झालं? तुझ्या घरी पोलीस? कपिल भुतकर बेपत्ता झालाय. काय? हो, आणि आता मला फारसं बोलता येणार नाही. उद्या ऑफिसमध्ये बोलू. विक्रम, पण त्याने गौरीला फोन केला होता. गौरीला? तिच्याकडे काय काम होतं त्याचं? ते ओळखतात ना एकमेकांना. तो येत असतो वरचे इकडे. कधी फोन आला होता त्याचा? नाही, ती काहीच बोलली नाही. विक्रम, पण तो बेपत्ता आहे म्हणजे तुझ्या घरी पोलीस आले ते? रुटीन चौकशी. त्याचे जेवढे क्लायंट्स आहेत त्या सगळ्यांकडे ते चौकशी करतायत. विक्रम, पण बघ, आपण उद्या बोलू. आता बोलणं सेफ नाहीये. ओके, ऑफिसमध्ये बोलू. बाय. ओके, बाय. आज या आनंद भुतकरांना होत्याचं नव्हतं केलं. असाच काही विचार त्याला आपल्या घरातल्या गुणाबद्दल मनात आला असता. पोलीस काय म्हणाले? काही विशेष काही नाही. आणखीन काही आठवलं किंवा काही कळलं तर सांगा. भुतकरांच्या घरी कोण कोण असतं? खरं तर त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल आम्ही कधीच बोललो नाही. पण मला असं वाटतं तो अनमॅरिडच होता. आय मीन आहे. आय होप तो आहे. माझ्या मनात एक विकृत विचार येतोय. तुला काय वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागे आनंद असावा. काय पण साल्याने नाव ठेवलंय आनंद. ही इज अ कोल्ड ब्लडेड क्रिमिनल. त्यानं भुतकरांना काही केलं असेल? आय डोंट नो. मी देवाकडे फक्त प्रार्थना करतो की तो जिथे असेल तिथे
जिवंत आणि सुरक्षित राहू दे. कासावीस करणारा विचार मनात येतो. हा आनंद आपल्या घरी येत जात होता. या घरातल्या माणसांसोबत त्याचं वास्तव्य असायचं. आज या आनंद भूतकरांना होत्याचं नव्हतं केलं. असाच काही विचार त्याला आपल्या घरातल्या गुणाबद्दल मनात आला असता. ते बहुतेक ते त्याला करायचं नव्हतं. तर करायचंच असतं तर केव्हाच केलं असतं. त्याला काय करायचंय काय? माझ्याकडे फक्त प्रश्नच आहेत बाबा. एका प्रश्नाचं जरी उत्तर सापडलं ना तर बाकीच्यांचा निकाल लागेल. देवी, ए देवी, चला उठा बेटा, शाळेत जायचं ना. चला उठ ग राणी. आज शाळेत जाऊन मस्त आई ग, आई जरा इकडे येतेस का? काय ग? देवीला ताप आहे बहुतेक, बघ ना जरा. खरंच के ग, कणकण आहे. आज तिला शाळेत पाठवू नकोस. हाय ग, मलेरिया नसेल ना गेल्या वेळेसारखा? नाही ग, साधा फ्लू असेल. मी थर्मामीटर आणून बघते. आणि तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. ताप वाढला ना तर आपण घड्या घालू, नाहीतर थोड्या वेळाने डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. मी थर्मामीटर आणते. नाही ना, एक सांगू, घरामध्ये क्लेश वाढला ना तो आधी लहान मुलांना भोवतो. मोठी माणसं अहंकारासाठी स्वार्थासाठी भांडतात, पण लहान मुलं त्यात भरडली जातात. पण हे तू मला का सांगतेस? मी तुला सांगायचं काम केलं. यातून काय अर्थ घ्यायचा, काय समजायचं ते तू समज. तू काय आता लहान नाहीयेस. गुंतता हृदय